नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025साठी मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच क्रमांक 2 घेऊन येत आलेलो आहोत. हे प्रश्न TCSने या अगोदर देखील झालेल्या एक्झाममध्ये विचारलेले आहे. अशाच प्रकारचे प्रश्न हे TCS नेहमी विचारत असते आणि या प्रकारचे प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचा असतो. चला तर या व्हिडिओमध्ये आपण आज 20 मुख्य प्रश्नांचा सराव करणार आहोत. यानंतरसुद्धा आपण काही सराव प्रश्नसंच घेऊन येणार आहोत. त्याचबरोबर सामान्य ज्ञानचे सुद्धा सराव प्रश्नसंच घेऊन येणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, पूर्ण पराभव करणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्यप्रचार नाही? ऑप्शन ए उताना पडणे, ऑप्शन बी धूळ चारणे, ऑप्शन सी पायाखालची जमीन सरकणे आणि ऑप्शन डी चारी मुंड्या चित करणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पायाखालची जमीन सरकणे. प्रश्न दुसरा, मुख्याध्यापक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा. ऑप्शन ए मुख्य प्लस अध्यापक, ऑप्शन बी मुख्य प्लस अध्यापक, ऑप्शन सी मुख्य प्लस ध्यापक, ऑप्शन डी मुख्य प्लस धापक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुख्य प्लस अध्यापक. प्रश्न तिसरा, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा. ऑप्शन ए बुडणे तरंगणे, ऑप्शन बी अल्प मित्त, ऑप्शन सी युक्ती करामत आणि ऑप्शन डी धन आणि माल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बुडणे आणि तरंगणे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, अपेक्षाभंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन ए हिरमोड, ऑप्शन बी अमर्याद, ऑप्शन सी मस्करी आणि ऑप्शन डी विकल्प. तर अपेक्षाभंग या शब्दाचा समानार्थी शब्द होईल ऑप्शन ए हिरमोड. प्रश्न क्रमांक 5, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ऑप्शन ए अकर्मक क्रियापद, ऑप्शन बी सकर्मक क्रियापद, ऑप्शन सी उभयविधी क्रियापद आणि ऑप्शन डी द्विकर्मक क्रियापद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन डी द्विकर्मक क्रियापद. दिलेल्या वाक्यातील विद्यार्थ्यांना व्याकरण हे 2 कर्म आहेत. त्यातील विद्यार्थी हे अप्रत्यक्ष तर व्याकरण हे प्रत्यक्ष कर्म आहे. प्रश्न क्रमांक 6, मी निबंध लिहित आहे. त्या वाक्यातील काळ कोणता आहे ते ओळखा. ऑप्शन ए रीती वर्तमान काळ, ऑप्शन बी पूर्ण वर्तमान काळ, ऑप्शन सी अपूर्ण वर्तमान काळ आणि ऑप्शन डी साधा वर्तमान काळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन सी अपूर्ण वर्तमान काळ. दिलेल्या वाक्यात लिहित आहे म्हणजेच लिहिण्याची क्रिया वर्तमान काळात चालू आहे किंवा अपूर्ण असल्याचे दिसून येते, म्हणून तो अपूर्ण वर्तमान काळ होईल. प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी कोणता शब्द रावा शब्दाचा समानार्थी शब्द नाही? ऑप्शन ए शुक्र, ऑप्शन बी राघू, ऑप्शन सी पोपट आणि ऑप्शन डी पल्लव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन डी पल्लव. पल्लव हा रावा शब्दाचा समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक 8, आईने आपल्या बाळास निजवले या वाक्यातील क्रियापद ओळखा. ऑप्शन ए निजवले, ऑप्शन बी बाळाला, ऑप्शन सी आपल्या आणि ऑप्शन डी आईने. दिलेल्या वाक्यात निजवले या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणजेच क्रियापद वाक्यातील मुख्य पद असतो, म्हणून त्याला मुख्य पद असे देखील म्हटले जाते. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, हरिहर, स्त्री पुरुष, कृष्ण अर्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन ए बहुव्रीही समास, ऑप्शन बी द्वंद्व समास, ऑप्शन सी द्विगु समास आणि ऑप्शन डी अवयवी भाव समास. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल द्वंद्व समास म्हणजेच ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 10, खालील वाक्यातील कर्म शोधा. त्याला अंधारात रस्त्याची नावे नीट दिसत नव्हती. ऑप्शन ए त्याला, ऑप्शन बी नावे, ऑप्शन सी रस्त्याची आणि ऑप्शन डी अंधारात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी नावे. वाक्यातील कर्म नावे क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर घडले त्या वाक्यातील कर्म असते. प्रश्न क्रमांक 11, खालील अनेकवचनी शब्दांपैकी चुकीचा पर्याय शोधा. ऑप्शन ए क्लेश, ऑप्शन बी रोमांच, ऑप्शन सी डोहाळे आणि ऑप्शन डी घड्याळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन डी घड्याळ. घड्याळ हे एकवचन शब्द असून त्याचे अनेक वचन घड्याळे असे होतो. प्रश्न 12, समासाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्त्वाचे असून त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो? ऑप्शन ए अवयवी भाव समास, ऑप्शन बी तत्वपुरुष समास, ऑप्शन सी द्वंद्व समास, ऑप्शन डी बहुव्रीही समास. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन ए अव्ययी भाव समास. प्रश्न क्रमांक 13, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याने आता घरी जावे. ऑप्शन ए कर्मकर्तरी प्रयोग, ऑप्शन बी भावे प्रयोग,
ऑप्शन सी कर्मणी प्रयोग आणि ऑप्शन डी कर्तरी प्रयोग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भावे प्रयोग. जर एखाद्या वाक्यात शक्यता दर्शक जसे की जावे, करावे, असावे इत्यादी असते ते वाक्य भावे प्रयोगाचे आहे असे समजावे. प्रश्न क्रमांक 14. नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन ए राम गणेश गडकरी, ऑप्शन बी अण्णासाहेब किर्लोस्कर, ऑप्शन सी वि वा शिरवाडकर आणि ऑप्शन डी पु ल देशपांडे. तर नटसम्राट या नाटकाचे लेखक हे वि वा शिरवाडकर आहे. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल ऑप्शन सी वि वा शिरवाडकर. प्रश्न क्रमांक 15. गोत्यात आणणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? ऑप्शन ए अंतर राखणे, ऑप्शन बी अडचणीत टाकणे, ऑप्शन सी तृप्त असणे आणि ऑप्शन डी सावध करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी अडचणीत टाकणे. गोत्यात आणणे म्हणजे अडचणीत टाकणे, अंतर राखणे म्हणजे सोडून देणे आणि तृप्त करणे म्हणजे संतुष्ट करणे असे होते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.